श्री गणेशाय नमः. तर बघा, आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे चहापासून. तर या चहा प्यायला तुम्हीसुद्धा. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर इथे बघा, मी आता अचानकच अशी का झाडायला लागले. तर याचं एक कारण आहे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, माझं शिलाईचं शॉप होतं, पण मी ते शॉप आता बंद केलेलं आहे. माझं सगळं पसारा इकडं आणायचं आहे मला घरी. त्यामुळे घरी आणायचं म्हटल्यानंतर घरी देखील जागेची सगळी ॲडजस्टमेंट करायलाच हवी. तर मी इथं काय केलेलं आहे, जिथं आमची तिजोरी होती ती तिजोरी काढून मी तेच पण ह्या साईडला ठेवलेले आहे. आणि जिथं तिजोरी होती तिथं मागच्या खोलीमध्ये जे कपाट होतं मोठं लाकडी, ते आणून ठेवलेलं आहे. आणि बघा, आमचा पसारा काढायचा चालू आहे आणि मानसची इथं दंगामस्ती चालू आहे. तर तो देखील मदत करतोय मला थोडी थोडी सगळा पसारा न्यायला वगैरे. तर खूप पसारा झाला आहे, घरभर सगळा पसारा झालेला आहे. आणि बेडरूममध्ये जे आणखीन एक छोटं लाकडी कपाट होतं ते हॉलमध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला माहितीच असेल, तर तिजोरी कोठं होती आणि कपाट कोणतं होतं. तर चला, सगळा पसारा आता भरभर आवरून घेऊया, कारण मला शॉप घरीच आता मांडायचं आहे. तर बघा, इथं खूप अडचण आहे. बेडरूममध्ये बेड देखील आहे, त्यामुळे कपाट वगैरे हलवणं खूप अवघड होतं. तर आम्ही दोघीजण इथं बघा तिजोरी वगैरे सगळं ओढत होतो. तर मानसची इथं कॅमेऱ्यामध्ये बघून मस्ती चालू आहे. तर त्यानं देखील भरपूर मदत केली मला, त्या दिवशी खूप मदत केली ही पसारा काढण्यासाठी. तर तिजोरी सगळी आम्ही रिकामी केलेली आहे. तर आता बघा, इथलं सगळं झाडून देखील घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा मग तिथं तिजोरी आणि कपाट लावायचं आहे. तर बघा, आम्ही तिजोरी बेडवरती अशी पालती केलेली आहे. त्यानंतर माझी हुबा करून स्वयंपाक खोलीमध्ये म्हणजे किचनमध्ये ओढलेली आहे. कारण इथं खूप अडचण होती, कपाट ठेवणं शक्य नव्हतं. हे मोठं कपाट बघा, हे मागच्या खोलीमध्ये होतं. हे आम्ही सगळं रिकामं करून ह्याला देखील खूप मेहनत झाली त्या खोलीतून ह्या खोलीमध्ये आणण्यासाठी. कारण कपाट खूप मोठं आहे आणि दोघींना ते आवरणं पण खूप अवघड होतं. तरी देखील पूर्ण रिकामं केलं आहे कपाट. आणि कसं आणलं आहे ते काही दाखवण्यासारखं नाही, इतकं म्हणजे दमायला झालं होतं. आणि खूप वेळ देखील, पूर्ण दिवस फक्त आम्ही हे कपाट दोन कपाट आणि तिजोरी हलवण्यातच घालवला. इतकं म्हणजे वेळ लागला. खूप जड कपाट होतं आणि जागा देखील भरपूर नव्हती. सगळीकडे पसारा असल्यामुळे थोड्याशा जागेतून ॲडजस्ट करून सगळं आणावं लागलं. 1 2 साडे माडे 3 मागे ढकललं नाहीस, कशाला वाटायल्यास? अगं ते घासायला नाही जाते की बरोबर बरोबर घासायला ढकल मारत बरोबर जाय. 1 2 ढकल जरा, अजून हाय जागा इथलं लई आहे. ढकल हात बसते मला. ओके आता त्याला हे आणि काय तिजोरी आणि ते आणि राहील. तू हे सगळं आता मला काढा बाई. तुमचं काय झालं एवढं लावून दिलं? आणि तू ते तुझं काम करलं आणि म्हटलं करा बाहेर नाही झालं. आता बघा आम्ही तर बघा, आम्ही आता तिजोरी आणणार आहे म्हणून आता कॅमेरा पोझिशन बदलायची आहे जरा. आमच्या मम्मीचा कॅमेरा मॅन आहे मी. होय ग, हो मागं वट उचलून वर घेतो. ते हे ते किती आणा सुचू काय ते उचलून असं वर घ्यायला ग, हाताने उचलते किती असं वाटतं की मला उचलते खाली. काय जागा होय ढकल ग. खाली दुसरा घ्यायला पाहिजे. बसत नाही तर आम्ही इथे कसं बसणार? ढकल की सोडा की खाली ढकल की सोडी तर ढकला. तर घरातला पसारा लावून झाला. तर शॉपमधला हे पसारा बघा, सगळा काढून व्यवस्थित सगळं भरून ठेवायचं होतं मला, कारण संध्याकाळी टेम्पो न्यायला येणार होता. तर सगळं मी पसारा अगदी व्यवस्थित बाचक्यामध्ये भरून ठेवला. तर तुम्हाला घरी आणल्यानंतर दाखवते. तर बघा, इथं घरी हे 2 मशीन आहेत आणि इथं 5 बाचके आहेत. ते एका 2 बाचक्यामध्ये कस्टमरचे शिवायला आलेल्या ऑर्डरच्या बॅग आहेत. काही बाचक्यामध्ये लेस आहेत, धागे आहेत, परत पॅच वगैरे सगळं सामान आहे. आपलं टेप वगैरे विकायला आणेल, ब्लाऊज पीस, अस्तर, फॉल सगळं आहे. तर मागच्या खोलीमध्ये एक मशीन ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. चला, हे बघा, हे माझं शिलाईचं मशीन आहे. आणि जी हॉलमध्ये 2 होती ते ओव्हरलॉकचं आणि पिकोफॉलचं मशीन आहे. तर फॅन देखील मी आणलेला आहे. आणि हे बाकीचं सगळं किरकोळ सामान जे शॉपमध्ये होतं ते सगळं घरी आणलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित सगळं ॲडजस्ट करून लावायला 1-2 दिवस तर मला जातीलच. त्यानंतर बघा, मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी
सेटअप केलेला आहे. तर अडचण खूप आहे. आमच्या 4 खोल्या आहेत, पण छोट्या-छोट्या आहेत. हॉल देखील छोटाच आहे, किचन खोली देखील छोटी आहे आणि एकदम पाठीमागची खोली तिथं सगळ्यात जास्त छोटी आहे. तर तिथे गौरी अभ्यासाला देखील बसते, तिचं देखील तिथं सामान आहे आणि तिथंच मी मशीन देखील ठेवणार आहे. त्यामुळे थोडं ॲडजस्ट करावंच लागणार आहे मला. हे बघू शकता, हे जे बेडरूममधलं कपाट होतं ते मी असं हॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये शिलाईचे सगळं कस्टमरचे ऑर्डरीच्या बॅग, परत जितकं सामान मावते तितकं मी यामध्ये ठेवणार आहे. कपाट खूप मोठं आहे, दिसतंय तुम्हाला छोटं, पण यामध्ये बरंचसं सामान माझं मावलेलं आहे. तर शॉप अचानक बंद करण्याचं कारण म्हणजे आमच्या घरापासून शॉप लांब आहे आणि येण्या जाण्यात देखील भरपूर वेळ जातो आणि माझ्या 4 फेऱ्या होतात. सकाळी जायचं, दुपारी जेवायला यायचं, परत दुपारी जायचं आणि संध्याकाळी यायचं. त्यात कसं होतं, चावीला पाणी वगैरे आलं तर मग आईंना काय पाणी भरायला जमत नाही आणि पाण्याचं कसं आहे, आमच्याकडं 8 दिवसातून एकदा पाणी येतं आणि पाण्याला काही नियम नाही. कधी 11ला येतं, कधी 12ला, कधी 1ला, कधीही पाणी येतं आणि कुठल्याही वारी कुठल्याही दिवशी येतं. त्यामुळे पाणी येणार आहे याचा काही अंदाज नसतो. फक्त 5-6 दिवस झाले की फक्त पाण्याची वाट बघत बसायचं, इतकंच असतं. त्यामुळे मला कसं होत होतं, नुकतं मी शॉपमध्ये जाऊन कधी कधी बसणार, तोपर्यंत चावीला पाणी येणार. मग पुन्हा फोन आला की घरी यायचं, पाणी भरायचं, त्यातच मग पूर्ण सगळा वेळ जायचा आणि मग ते काम सगळं तसंच रगडायचं. त्यात काय झालं, माझ्या हाताखाली ज्या 2 लेडीज होत्या त्यांना मी वर्षभर सगळं शिकवलेलं, म्हणजे शिवायचं कसं वगैरे, त्या परफेक्ट पण झालेल्या, पण त्यांच्या पण घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निघाले. एकटीच्या सासूबाई आजारी पडल्या, एकटीच्या पिशवीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे त्या देखील बंद झाल्या. मग पुन्हा परत कुणालाच शिकवायचं, पुन्हा त्या आणि काहीतरी कारणात बंद होणार, हे असंच होण्यापेक्षा मला शॉप बंद करणं जास्त हे वाटलं. कारण तिथं कामाचा लोड भरपूर होता. कारण शॉप आहे म्हटल्यावर काम तर येणारच आणि कोणाला नाही म्हणून देखील चालत नव्हतं. तर भरपूर काम होतं तिथं आणि मला तर ते एकटीला आवरण्यासारखं नव्हतं. कारण ह्या दोघी बंद झाल्यापासून मला इतकं लोड झालं, 1 महिना मला खूप म्हणजे खूप कामाचा लोड झाला. त्यामुळे मग शॉप बंद करून घरी आणायचं ठरवलं आणि अहो देखील वरडायला लागलेले, कारण कामाचा लोड बघून ते देखील म्हणायला लागले, तुला किती होईल तितकंच कर, दिवसाला 1-2च ब्लाऊज होतील इतकंच काम घे, जास्त घेऊ नको. त्यामुळे शॉप बंद कर असं घरातून देखील बरेच दिवस चाललं होतं. त्यात गौरी देखील अभ्यासाला आली होती, तर मी घरी असेल तर तिला देखील बरं पडतं, नाही तर मग किरकोळ उठ बस काम तिलाच करावं लागतं. म्हणून म्हटलं तिचं पण अभ्यासाचं नुकसान व्हायला नको, म्हणून मी शॉप बंद केलेला आहे आणि आता मी घरूनच शिवणार आहे. तर हे शॉप घालण्याआधी देखील मी घरातून शिवतो, त्यावेळी देखील माझ्याकडे भरपूर क्लायंट होते आणि ते नेहमीचे जे क्लायंट आहेत ते माझ्याकडे म्हणजे येणारच, ही मला गॅरंटी आहे. आणि आत्ताच जेवढं माझ्याकडे हे काम तुम्ही बघताय तेच 1 महिना 1.5 महिना जाईल इतकं काम आहे. आणि अजून देखील मला कॉल आले होते, पण मी त्यांना घरी गेल्यानंतर तुम्ही टाकायला असं सांगितलं, कारण मग परत मला आणि तिथून सगळा पसारा उचलून इकडं आणायचा होता आणि व्यवस्थित ठेवणं, ॲडजस्ट करणं, इकडं तिकडं गेलं तर उगाच हे नको, म्हणून मी त्यांना घरी झाल्यानंतर टाकायला या, ब्लाऊज टाकायला या म्हणून सांगितलं होतं. तर मी शॉप बंद करून चूक केली काय बरोबर केलं, तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला तर खूपच म्हणजे कामाचा लोड पडायला लागलेला आणि आपल्या तब्येतीची काळजीसुद्धा आपल्यालाच घ्यायला पाहिजे. आणि लेडीज म्हटलं की एक काम नसतं, घरातली सगळी कामं आवरून जायचं, परत शॉपवरचं करायचं आणि पुन्हा घरी यायचं. मग घरी असलं की कसं होतं, आपल्या सवडीप्रमाणे आपण बसू शकतो. तर इथे देखील घरामध्ये मी नियम ठेवलेला आहे, 10 ते 11 वाजता सकाळी कामावरून बसायचं, त्याच्यापेक्षा लेट काही करायचं नाही. आणि घरामध्ये सुद्धा माझं रुटीन व्यवस्थित मी ठेवणार आहे. 1-4-5 दिवस लागतील रुटीनवर यायला. तर खरंच मी शॉप बंद केलं हे बरोबर की चूक हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.